आदरणीय श्री कुलकर्णी साहेब, उपसंचालक IRD, उपस्थित सर्व अधिकारी वर्ग आणि माझ्याबरोबरचे सहकर्मचारी बंधू भगिनी, मगाशी स्नेहबंधनचे लोक जो एक 18 वर्षापासून उपक्रम चालू आहे ते लोक सातत्याने निवृत्त होणाऱ्या लोकांचा त्या महिन्यामध्ये आठवण ठेवून सेंड ऑफ करतात. त्या उद्देशाने ते आजही माझ्याकडे त्या कारणासाठी आले होते. तेव्हा मी छोटंसं त्यांचा जो कार्यक्रम झाला कुलकर्णी साहेबांची उपस्थितीत त्याला माझं मनोगत त्याला व्यक्त केलंच आहे. पण त्याचबरोबर मला अजून जे काही विस्ताराने बोलायचं आहे तुम्ही मला बोलण्याची संधी देता. माझी 38 वर्षाची जवळपास नोकरी झाली या पाटबंधारे खात्यामध्ये आणि विविध स्तरावर सब डिव्हिजनपासून डिव्हिजनपर्यंत C ऑफिसपासून कडा ऑफिस म्हणजे सर्कल ऑफिसपर्यंत या सर्व स्तरावर सर्व पातळीवर मोठमोठ्या पिरियडचं मला काम करायला मिळालं. या सर्वाच्यामध्ये उमेदवारीच्या काळामधली कामं मला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळाली. त्याला आपल्या इरिगेशन डिपार्टमेंटचं मोठ्या प्रमाणावर एक्सपान्शनही झालेलं होतं. बरेचसे लोक त्याला लावून घेतले जात होते. म्हणजे मला आठवते की मी ज्या वेळेला नोकरीला लागलो त्या एकाच दिवशी 24 लोकांचा अरायवल रिपोर्ट घेतलेला आहे डिव्हिजनने. म्हणजे सिनियरिटी लावताना सुद्धा कोणाची कशी लावायची तर अल्फाबेटिकली लावायची पाळी आलेली आहे. एवढी परिस्थिती त्यावेळेला रिक्रुटमेंटची होती. तर मी 75 सालापासून हे डिपार्टमेंटमध्ये नोकरी करतो आहे आणि वेगवेगळ्या डिव्हिजनला वर्किंग डिव्हिजनला माझा मेजर पिरियड जो आहे तो कन्स्ट्रक्शन आणखी मॅनेजमेंट या ठिकाणीच माझी नोकरी बहुसंख्य काळ झाली. IRDला मी अतिशय अत्यल्प काळासाठी शेवटी प्रमोशनवरती इथं आलो. दीड वर्षासाठीच आलो. परंतु मला असं कधी वाटलं नाही की आपण इथं एकदम परके आहोत वगैरे. वास्तविक IRD कोणत्या दिशेला आहे हे आम्ही कधी शोधायचा प्रयत्न पण केलेला नव्हता. कारण आम्हाला तिकडे मॅनेजमेंटला कन्स्ट्रक्शनला भरपूर स्कोप आहे. डिव्हिजन होती, सर्कल होती. त्यामुळे IRD कुठे आहे आणि या ठिकाणी काय चालतं हे 96 सालापर्यंत आम्हाला जवळपास माहिती नव्हतं. जेव्हा यांच्यावरती तो मुकुट IRDला झोनलचा आला तो राजमुकुट त्यांनी डोक्यावर घातल्यानंतर IRDला सगळेजण ओळखायला लागले. तोपर्यंत IRD फार ठराविक लोकांनाच माहिती होतं आणि IRD जाणारी थांबणारी माणसंही ठराविकच होती. त्यांना इथली गंमत माहिती होती की IRDत का थांबायचं.